आता बघा लिमिट क्रेडिट कार्डचं का वाढवायचं की दिवाळीची शॉपिंग करायचं. मग मला सांगायचा हा मुद्दा की क्रेडिट कार्ड पण फायद्याचे आहेत पण ते वेगळ्या पद्धतीने वापरले गेले पाहिजे. कुठलाही मित्राला तुम्ही पुढे गेलेला आवडत नाही. तुम्ही लिहून घ्या बॉन्डवर, किती जिगरी मित्र असू द्या तुमचा. विचार आहे की नाही, आपल्याला श्रीमंत व्हायचंय, किती काय जणाला व्हायचंय. मॅक्झिमम लोकांना स्टॉक मार्केटबद्दल एकतर माहीत नाही, माहीत आहे तर चुकीची माहिती आहे, अवास्तव माहिती आहे. आहे की नाही. बाहेर 10,000 पगारीवर त्यानं 10 वर्ष झालं घास आलंय, पण मार्केटमध्ये आल्यावर त्याला 1 लाख पाहिजे एका ट्रेडमध्ये प्रॉफिट. बरोबर आहे की नाही. कारण गलत अपेक्षा ठेवलेल्या आहेत आणि गलत अपेक्षा ठेवल्या की त्याचा परिणाम आपल्याला भोगावाच लागतो. आणि आणखी जी मेंटॅलिटी आहे आपली की ओव्हरनाईट रिच म्हणजे काय म्हणायचं त्याला, झटपट श्रीमंत व्हायचं, इझी मनी. बरोबर आहे. या झटपट श्रीमंतीमुळे प्रॉब्लेम होतात का नाही, आहे की नाही. मी आता तुम्हाला सांगितलं SIP चालू करा, आहे की नाही. मिनिमम 10 वर्ष तरी तुम्ही राहू द्या, 10 वर्ष 20 वर्ष त्याचं कंपाऊंडिंग होईल, आहे की नाही. 12% ॲन्युअल रिटर्न किंवा आहे की नाही 12% 15% चांगला म्युच्युअल फंड निवडला तर 20% पण आपल्याला मिळू शकतं, आहे की नाही ॲन्युअली. आणि 10-20 वर्षात तुमची चांगली ग्रोथ होईल. याच्यावर पब्लिक जास्त अट्रॅक्ट होईल का 10,000 भरा आणि 20,000 महिना कमवा. कशात अट्रॅक्ट जास्त होतील. ऑप्शन बी, ऑप्शन नंबर 2. मग आता प्रॉब्लेम हा येतो. मग आपल्याला हे काळजी घेतली पाहिजे की बाबा ॲक्च्युली आपल्याला पण माहिती आहे बरं का आतून की हे फ्रॉड आहे आणि हे योग्य आहे, पण तरीसुद्धा आपण अट्रॅक्ट कुठं होतो. आपण विचार करतो की हे सुरुवातीला तर काही महिने देतीलच, मग आपण 20,000 काढू आणि इकडचे आलेले मग इकडे SIP करू. आहे की नाही. मी ऑप्शन बाईंगमध्ये अगोदर प्रॉफिट कमवतो कारण इक्विटीत कॅपिटल कमी आहे की नाही. इक्विटीत इकडे कॅपिटल कमी आहे, थोडं ऑप्शन बाईंगमध्ये कॅपिटल वाढवतो आणि मग सर म्हणलेलं तसं करू ना आपण. अहो सर थर्ड वेव्ह ट्रेडरच हो. तुम्ही काळजीच करू नका. मग ती ते 10,000 बी ऑप्शन बाईंगमध्ये घालवतं आणि पुन्हा कॉमेंट करतं साला चार्ट कमांडो फ्रॉड आहे. कुणी सापडतच नाही त्याला. बायकोला शिवाय द्यायला जाते देते सापडे की तुझे का जाऊ मर मग एकटा भाड्या मर. मग ते म्हणतं जाऊ द्या हिच्या नादी लागण्यापेक्षा आपलं कॉमेंट कुणी काय म्हणत नाही तिथं. बरोबर आहे का नाही. तर त्यामुळं कुठल्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं आणि कुठल्या गोष्टीचं घ्यायचं नाही हे आपल्याला विचार करायचा आहे. झटपट मानसिकतेमधून आपल्याला बाहेर आलं पाहिजे. आमच्या मित्राचे वडील आहेत एक ऑप्शन, मी सांगितलं होतं त्यांना बऱ्याचदा, आता ते राहिले नाहीत, वारले ते, आहे की नाही. ते सारखं म्हणायचे कमाऊंगा कोटीचे नाही तो उठ जाऊंगा रोटीचे. त्यांचं फेवरेट वाक्य होतं. आम्हाला आज पण पाठ आहे, कमाऊंगा कोटीचे नाही तो उठ जाऊंगा. आणि ते खरंच गेले. काही राहिलं नाही, बरबाद झालं त्यांचं घर. पण सांगायचा बरबाद व्हावं अशी आपली इच्छा नव्हती, पण हो ना जे केलंय ते जैसे करणे वैसे भरणे. आणि ते FNO करत होते. ते हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लिहा, आहे की नाही. आपल्याला मग ह्यातून मेंटॅलिटीतून बाहेर आलं पाहिजे आणि आपल्याला विचार करावा लागेल की बाबा एकदम एक आहे की 10,000 20,000 महिना ही एकदम टोक आहे आणि ही इकडे असं नाही. मधला मार्ग काहीतरी आपल्याला काढता आला पाहिजे, आहे की नाही. कारण ज्याच्याकडे पैसा आहे त्याला काय वाटतं केलं तर केलं, नाही तर तेल लावत गेले. म्हणजे करायचं तर अतिच, नाही तर मग काहीच नाही असं नका. तुम्ही तुमची रिस्क बघा, राईट. तुम्ही किती कमवताय, तुम्ही रिस्क किती घेऊ शकता, त्याच्यानुसार तुम्ही SIP सुरू करा किंवा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करा. जर तुम्ही कोर्स केले असतील किंवा चांगलं प्रॉपर शिकला असाल तर मग चांगले स्टॉक निवडा. बरोबर आहे. त्याचं स्विंग ट्रेडिंग, पोझिशनल ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट खूप चांगलं होऊ शकतं, राईट. MMS आहे, थर्ड वेव्ह ट्रेडर आहे की नाही. प्रमोशन बी करून घेतो, आहे की नाही. एक मिनिट. थर्ड वेव्ह ट्रेडर किंवा काय कुठला बेसिक शिकायचं असेल तर SMT आहे की नाही. असं काही नाही आमिष आहे नाही, असं काही नाही, कुठून पण शिकू शकता. आजकाल ऑनलाईन भरपूर आहे. फक्त प्रॉब्लेम हा आहे की ऑनलाईनमध्ये नॉलेज जास्त झाले, त्यामुळे कोणतं खरं कोणतं खोटं हा प्रॉब्लेम येतो. त्यासाठी सिस्टमॅटिक कोर्स करा, कुठला तरी कुणाची तरी एक्सपर्टची मदत घ्या, राईट. आणि ज्याला त्यातलं कळतं त्याचं बिलकुल त्याची मदत घ्यायला हरकत काय आपल्याला, आहे की नाही. त्या पद्धतीनं अजून काय उपाय करता येईल आपल्याला.
डिजिटली आता आपण बसलोत म्हणून आहे की नाही, तुम्हाला थोडंसं मस्त मजा यायला ऐकायला बोलायला म्हणून तुम्ही ऐकताय. थोडंही बोर झालं की आपण काय करतो, लगे मोबाईल हातात घेतला आपलं, काहीतरी काढत गेलो आहे की नाही. आणि मोबाईलवर काय बघायचं हे कुठं बसलो आहे त्याच्यावर ठरतं. असं ग्रुपमध्ये बसलं असेल तर व्हॉट्सअप काढणार, SMS काढणार, काय लिंक आले का काय आले का आहे, उगाच क्लिक करणार कशाला तरी आहे की नाही. आणि एकांतात असेल बंद रूममध्ये तर मग तुम्हाला माहिती आहे मग काहीतरी वेगळंच ओपन करणार, मग त्याच्यात समोर काहीतरी अशी जाहिरात येणार, मग एकदम अट्रॅक्शन, अरे बापरे लयच भारी आहे क्लिक. थोड्या वेळानं मेसेज येतो आहे की नाही, 20,000 डिडक्टेड. तर आपल्याला ही फालतू सवय बंद केली पाहिजे. बरोबर आहे की मी सांगण्याची भाषा थोडी चुकली असेल माझी, पण माझं तळमळ समजून घ्या की बिनकामी मोबाईल त्याच्यापेक्षा तुम्हाला 5-10 मिनटं मिळालेत, डोळे बंद करा, श्वासावर लक्ष द्या, कसा श्वास मध्ये चालला आहे, कसा बाहेर यायला आहे, हळूहळू शांत होत जा. एवढी मजा येते, तुमचं पूर्ण सगळं सहस्रार खुलतं, चारी बाजूने व्हायब्रेशन सुरू होतं, एवढी मजा यायला लागते. थोडं प्रॅक्टिस करा, थोडे कुठेही 5 मिनटं मिळाले बसले, नाकावर लक्ष, नाकात काय चाललंय काय यायले एवढं लक्ष ठेवा, फोकस द्या. काही नाही, किती सोपं आहे. आपण देव आहोत याच्यावर विश्वास ठेवा. राईट, देवात आणि माणसात एकच लेवलचा फरक आहे. पूर्ण तुम्ही जर फोकस केला ना, याच्यामुळे काय होईल, तुम्ही लक्ष कशावर द्यायला, श्वासावर, काय मध्ये चाललं काय. ह्या भानगडीत तुम्हाला ओव्हर थिंकिंग येईल का, विचारच येणार नाही ना कुठला. आणि विचारच कुठला येत नाही, निर्विचार झालात म्हणजे यू आर गॉड. ऐकायला जितकं गॉड वाटतंय ना तेवढं करायला सुद्धा गॉड आहे. तुम्ही शेवटी म्हणाल ओ माय गॉड, एवढं सोपं होतं, आम्हाला कसं काय कळालं नाही. तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. किती सोपं सोपं सांगितलं, याच्यासाठी सुद्धा लाखो रुपये घेतात लोक, तुम्ही देऊ नका, राहू द्या ऐका ना. तर हे छोटे छोटे उपाय आहेत ज्याच्यामधून आपण फक्त फायनान्शियली फ्री नाही तर आपण एक सुखी आनंदी जीवन जगू शकतो. आपल्याला हॅपीनेसच्या नावाखाली जे नुसतं फ्रॉडचा बाजार चालू आहे किंवा नुसतं बोंबलत फिरणं चालू आहे, उगाच धावपळ, कुठं फिरतं काय माहिती, इकडून येतं तिकडे जातं, तिकडून येतं तिकडे जातं, तिकडे काय केलं त्याला माहीत नाही, इकडे काय उगाच. जायचं तर कुठंच नाही, प्रवास तर रोजचा. कंडक्टर तसे हाल झाले आमचं. माझे जोक कळायला थोडेसे अवघड असतात, मग कळल्यानंतर थांबत नाही माणूस, मग आठवडाभर थांबत नाही, त्याला मग जाताना सुद्धा आठवण येते आणि उगाच असतं. बाजूवाल्याला टेन्शन येतं, अरे हे गेलं, येड लागलं काय. ते म्हणतो अहो काय झालं, काय नाही चावडीहून आलतो. मग ते नंतर कळायला लागतं, पण ते तेवढं आपण त्याच्यावर फोकस दिला तर, नाहीतर मग जैसे ते आहे की नाही, दिले आनंदी तैसेचे राहावे. अजून काय उपाय करता येतील आपल्याला. हे जे OTP वगैरे कॉल, हे तर सिम्पल आहे ना, आहे की नाही, कुणाला द्यायचं नाही, शेअर करायचं नाही, OTP शेअर करू नका, जे बँकेचे मेसेज येतात ते फॉलो करा. अशा छोट्या मोठ्या गोष्टीतून आपण हे करू शकतो. दुसरं उपाय फायनान्शियल लिटरसी वाढवणे. मग आपल्याला काय वाटतं की मला कळलं बस झालं, आहे की नाही. चावडी म्हणजे काय नाही, फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम, अशा चावड्या गावागावात होऊ द्या. आणि मीच घ्यावी असे काय नाही, मीच लय छान आहे का, आहे की नाही. तुमच्याकडं पण आहे, सगळ्याकडं सेम चेत नाही असं काही नाही आहे. फक्त त्याचा वापर आपल्याला कसं करायचा त्याचं थोडंसं टेक्निक शिकायचं आहे. आमच्यासोबत असोसिएट व्हा, तुम्हाला इंटरेस्ट असेल काम करायचं तर काम करू शकता. बरं, फुकट करू नका, तुम्हाला पण काही ना काही फुलना फुलाची पाकळी जरूर मिळेल, आहे की नाही. विनाकारण जे आहे कुठलं तरी बोंबलत फिरता भाऊ योजनेत जाण्यापेक्षा आमच्याकडे या, आहे की नाही. तुम्हाला जर काम असेल तर ते काम अजून मन लावून करा, काय अडचण आहे. मन जे काम आपण करतोय ते अजून मन लावून करणं म्हणजेच मेडिटेशन. लक्षात आलं का नाही. म्हणजे आपल्याला दुसरा विचार आला नाही पाहिजे. काही काही लोक मेडिटेशन करतो म्हणून बसतात, सगळे दुनियाचे विचार त्यांच्याच डोक्यात. तिनं काय करत असेल, आता कुठे गेली असेल, त्यानं काय बोलला असेल,
ऑफिसमध्ये गेल्यावर ह्याला बघतोच. बरं, सगळे आजार विचार त्या मेडिटेशनमध्ये चालू होतं. काय डोंबल्याचं मेडिटेशन आलं. बरोबर आहे. पण काम जर तुम्ही एखादं मन लावून करताय, दुसरा विचार येतो का? चार्ट बघताय तुम्ही, आहे का नाही, की बाबा कशा पद्धतीनं गेला आहे ट्रेंड. अरे वा, इथून असं असं गेलं, बरोबर आहे. इथं डांबर आल्यावर शॉर्ट केले, हां सरांनी बरोबर इथं, हां अरे वा, आहे का नाही, उठसूट बाय फूट, हां बरं ठीक आहे. तर मग लक्षात येतं आपल्याला. मग दुसरा विचार येत नाही, त्या कामाशी रिलेटेडच आपण राहतो. त्या पद्धतीनं आपण करू शकतो. ऑनलाईन काळजी घ्या, राईट. हे गावागावात आपण करू शकतो का? आता इथं कराडमध्ये करता येईल का तसं? आजूबाजूच्या खेड्यापाड्यात किंवा ग्रामपंचायतमध्ये किंवा सोसायट्या असतात किंवा महिला मंडळं आहेत किंवा काय म्हणतात बचत खात्याचे, आहे की नाही, त्या बचत खाते किती बचत करतात माहीत नाही, पण असतात मीटिंग त्यांच्या, आहे की नाही, किंवा अंगणवाडी सेविका आहेत, व आरोग्य केंद्र आहेत, राईट, तहसील कार्यालय आहेत, जिल्हा परिषद आहेत, बरोबर. प्रत्येक ऑफिसमध्ये कित्येक शेकडो कर्मचारी आहेत. हे सगळे कर्मचारी वाट बघतायत SIP-साठी, राईट. ते वाट बघतायत हे त्यांना माहीत नाही अजून. नाही तुम्ही म्हणसाल सर तर म्हणले होते तुम्ही वाट बघताय, कसं काय वाट बघितली नाही, खडेल, असं नाही आहे. त्यांना माहीत नाही आहे की त्यांना काय पाहिजे, बरोबर आहे. लहान मूल जन्मल्यावर त्याला माहीत असतं का? मग त्याला आपण हळूहळू सांगत जातो, हळूहळू शिकवत जातो, आणि मग ते जे लहान मूल जे चांगलं बनायची शक्यता असते ते तुमच्या असल्या वागण्यानं ती पण बिघडतं. आपल्याला वाटतं आपण संस्कार करायला होतं, त्याच्यावर मी परत बोलेन कधीतरी. तो पण डेंजर विषय आहे आणि त्यात तुम्ही नक्की शिव्या देणारच, त्यात काय वाद नाही. पण आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी काळजी घ्यावी लागेल. आणखी इथं कोण आहे, इथं तयारी कोण करू शकतं की बाबा मी एवढ्या चावड्या लावतो, मी माझ्या गावात चावडी लावतो. आता तुम्हाला वाटत नाही का इन्शुरन्सची गरज आहे? इन्शुरन्स किती लोकांचा आहे इथं काढला आहे? ओके, टर्म इन्शुरन्स म्हणतो मी, टर्म इन्शुरन्स, ओके. हेल्थ इन्शुरन्स, ग्रेट. ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. जोरदार म्हणलं होतं पण असू द्या आता, ठीक आहे. आता का बरं टाळ्या वाजवल्या आपण ह्यांच्यासाठी? हां मला काय माहीत, तुम्ही म्हणला वाज काय राव, आम्हाला आधी वाजवायला तर पुन्हा फसवता. का वाजवायला लावल्या? आता तुम्ही SIP केली समजा, SIP का करायची असते? गोल बेस. गोल बेस म्हणजे काय की मला माहीत पाहिजे की मला किती रुपये पाहिजेत आणि कशासाठी पाहिजे, तरच मिळतील. तुम्हाला माहीत नाही किती पाहिजे, 100 करोड. 100 करोड कशासाठी पाहिजे? 100 करोड खरंच आले ना, फाशी घ्याचाल तुम्ही, राईट. मी अनुभवलेलं आहे सगळं. रिॲलिटी वेगळी आहे. जर तुम्ही सावरले नाही तर तुम्ही मरणार. एक्स्ट्रा आलेला पैसा तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही. पण 100 काय 1000 करोड पण पचतात. फक्त टेक्निक माहीत पाहिजे, ते कशासाठी पाहिजेत हे माहीत पाहिजे, बरोबर आहे. काय हरकत नाही. तुम्ही मग पण तुम्हाला घर बांधायचं आणि टार्गेट 1000 करोडचं आहे. अरे बेन्या, तुझ्या गावात 10 लाखात कसलं पाहिजे तसलं घर होतं ना, आणि पगार किती आहे तर 10,000 आहे. हा माझ्या डोक्यात 10,000 आहे तर तुम्ही 2 महिना 2,000 2,500 रुपयाची SIP चालू करा, राईट. ओव्हर द पिरियड 7 वर्षात तुमचं 10 लाखाचा कॉर्पस तयार होईल. ते 10 लाखामध्ये घर तयार होईल, बरोबर आहे. तुमचे जमा झाल्यापेक्षा दुप्पट तिप्पट पैसे तुम्हाला मिळतील. त्याच्याने घर बांधा आणि ते मिळणारच. तुम्ही जे ठरवलं ते मिळतं आहे बरं का. तुम्हाला जर वाटलं ना की हा साला आपल्याला फसवल्याशिवाय राहणार नाही, 100% तसा असतो. तसं होणारच, आहे की नाही. आणि तुम्हाला वाटलं की यस यार काहीतरी मी पुण्य केलं असेल त्यामुळं मला ही चावडी भेटली, आणि खरंच ह्या व्हायब्रेशनमध्ये, ह्या सगळ्यांच्या व्हायब्रेशनमध्ये माझं आजपासून लाईफ टर्न आहे. तथास्तु एवढा एकच शब्द माहिती आहे देवाला. तुम्हाला आता ठरवायचं की तुम्हाला काय वाटलं पाहिजे, आहे की नाही. मग मी तुमच्यावर सोडतो ते. तर आपल्याला ह्या गोष्टी करता आल्या पाहिजे. आणि याच्यामध्ये रिअल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय?
रिअल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय नेमकं हे लक्षात घ्या. रिअल इन्व्हेस्टमेंट म्हणजे मंथली 20 जे देत आहेत त्यांच्याकडे पैसे देणे काय काय नाही. लक्ष इन्व्हेस्टमेंट करायचे 4 गोष्टी आहेत. एक तर SIP म्हणजे म्युच्युअल फंड. याच्यामध्ये काय करतात, तुम्हाला काही करायची गरज नसते. एक्सपर्ट टीम आहे, फंड मॅनेजर आहेत. समजा HDFC AMC आहे, राईट. HDFCचं ते डोकेदुखी आहे, त्यांना काय करायचं. त्यांच्याकडे हजारो लोक आहेत, मोठमोठे सिस्टम्स आहेत, लाखो सिस्टम्स आहेत, जे हाय अल्गोरिदम्स आहेत, ते त्या पद्धतीने आपल्याला चांगले रिटर्न काढून देतील. दुसरं, तुम्हाला स्वतः शिकून करू शकता. म्हणजे स्टॉकमध्ये मग तुम्ही आहे की नाही, FNO करू नका, राईट. मी चेष्टेत काही बोललो असेल तर ते विसरून जा, आहे की नाही. पण FNOच्या नादी लागू नका. त्यापेक्षा चांगले स्टॉक निवडा, चांगल्या स्ट्रॅटेजी आहेत, तुम्ही शिका, आहे की नाही. chartcommando.com जावा किंवा ॲप डाउनलोड करा चार्ट कमांडोचं, त्यात शिकता येतं. आणि म्युच्युअल फंडसाठी शाश्वत ॲप डाउनलोड करा, ते पण फ्री आहे. आणि चार्ट कमांडोचे ॲप पण 2-3 कोर्स फ्री आहेत, राईट. त्याच्यात फक्त ॲडव्हान्स लेवलला जातानाच तुम्हाला थर्ड इयर ट्रेडर वगैरे तिथं फीस आहे, बरोबर. पण ते करा असं काही नाही, कुठलंही करा आणि शिका. मग ह्या दोन्ही गोष्टी, हे दोन्ही ॲप तुमच्या मोबाईलमध्ये पाहिजे, बरोबर. तुम्ही फुल बिझी आहेत तर कोर्स करून पण त्याचा इम्प्लिमेंट जर झालं, कोर्स केला की नॉलेज आलं. नॉलेज पार्ट वेगळा आहे, एक्झिक्युशन पार्ट वेगळं आहे, राईट. बरेच लोक एक्झिक्युशनला अटकतात. शिकलेलं आहे, त्यांना सगळं तोंडपाठ आहे, त्यांना म्हणतात त्यांनी तसंच ॲनालिसिस जात आहे, मार्केट पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चालतं आहे, पण ह्यांना प्रॉफिट होत नाही. त्याचं कारण काय, एक्झिक्युशन. तुम्हाला पूर्ण फोकस देता आलं पाहिजे. सायकोलॉजिकल गेम आहे हा सगळा, लक्षात घ्या. तेवढ्या लेवलची सायकोलॉजी तुमची असली पाहिजे. तुम्ही सगळं शिकलात, पण ते इम्प्लिमेंट करायला, सायकोलॉजी डेव्हलप व्हायला तुम्हाला टाईमच लागतो. तितके वर्ष घासावंच लागतं. जनरली 4 ते 5 वर्षाचा वेळ आहे हा. याचा अर्थ 4-5 वर्षात प्रत्येकजण एक्सपर्ट होतो असं नाही. तुम्ही कोर्स करून, इम्प्लिमेंट करून, चांगली प्रॅक्टिस केली तर तुमची सायकोलॉजी डेव्हलप व्हायला तुम्हाला वेळच द्यावा लागतो, राईट. बरेच जण कोर्स सर मी SMT केला आहे पण लॉसमध्ये आहे, त्याला कुणी काही करू शकत नाही ना. तुम्हाला वेळच द्यावा लागेल मार्केटला, आहे की नाही. नॉलेज इज डिफरंट थिंग, एक्झिक्युशन इज डिफरंट थिंग. नॉलेज कुणीही शिकवू शकतं, आहे की नाही, पण ते एक्झिक्युशन कुणीही करू शकत नाही. तर आपल्याला आपण जर एक्झिक्युशनचा प्रॉब्लेम यायला, म्युच्युअल फंड SIP एक्झिक्युशन करणारे ते एक्सपर्ट आहेत, त्यांच्याकडे हजारो मशीन्स आहेत, त्या पद्धतीने ते काम करतायत. मग आपण SIPवर डिपेंड राहू शकतो. मग ह्यांनी विचारलं की सर ठीक आहे, आम्ही ॲप पण डाउनलोड केले, शाश्वत ॲप, राईट, पण कोणती SIP करायची, आहे की नाही. म्युच्युअल फंड सही आहे, लेकिन कोणसा सही आहे. मग त्यासाठी पुढला टप्पा येतो की पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग. काय टप्पा येतो, पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग केलं पाहिजे आपण स्वतःच, राईट. मग याच्यामध्ये जर तुम्ही बाहेर गेलात परदेशामध्ये, US UK मध्ये, तिथं 15,000 20,000 25,000 रुपये दर महिन्याला PFPचा खर्च आहे. PFP म्हणजे पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग, म्हणजे वर्षाला लाखो रुपये ते लोक खर्च करतात. त्यांना तर डिसिप्लिन आहे तो. पण आपल्या इथं होतं का तसं. पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंगला साठी महिन्याला 20,000 दे म्हणलं तर ते म्हणाल सकाळपासून मीच भेटलो का, मला पगारच आहे 15,000. बेण्यात ती बी तू घेऊन गेला, कशाचं प्लॅनिंग करू मी. समजा 1 लाख पगार असली तरी तू माणूस द्यायला तयार आहे का, तू देणार नाही, लक्षात घ्या. पण पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. ते कसं करायचं, एक तर तुम्ही शिकून घ्या, नाहीतर जे एक्सपर्ट आहेत त्यांची मदत घ्या. तर शाश्वत ॲपमध्ये आपली टीम आहे, एक्सपर्ट टीम आहे, ती बसलेली आहे, तुम्हाला तिथं हेल्प करेल, राईट. PFP पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग, तिथं लाखो रुपये हजारो रुपये भरायची गरज नाही. एक गुगल फॉर्म असतो तो भरायचा, पण आम्ही ते फ्रीज ठेवलं होतं. पण काय उगाच किती फॉर्म भरायले लोक, आणि ते टीम परेशान आहे. कॉल केला तर ते उचलत नाही, उचलला तर नीट बोलत नाही, बोललं तर म्हणतं मी बिझी आहे, इकडं आहे का नाही. परत काय म्हणजे सिरियसनेस, त्यांच्याकडे सिरियसनेस नाही.
मग सिरियसनेस कधी येतो? काहीतरी झळ पोचली पाहिजे, बरोबर आहे. म्हणून आम्ही त्याला 999 रुपये फीस ठेवली. किती ठेवली? 900. पूर्ण टीम तुमचा रिपोर्ट 30 पानी रिपोर्ट काढेल, त्याच्यातले सगळे बारकावे काढेल, तुमचं इन्कमिंग किती आहे, आउटगोईंग किती आहे, बजेटिंग किती आहे, सेविंग किती करू शकता, एक्स्ट्रा खर्च कुठं चाललेला आहे, तिथून कसे पैसे काढायचे, कसे बचत करायची, तुमचे SIP साठी सेविंग कसे वाढले पाहिजे, तुमच्यासाठी कोणता म्युच्युअल फंड आहे, तुमचे लाईफ गोल काय आहेत, पुढे फ्युचरिस्टिक गोल काय असणार आहेत, आहे की नाही. तुमचं लग्न नाही झालं तर लग्नासाठी किती खर्च लागणार आहे, की लग्न झालेलं असेल तर लेकराच्या शिक्षणासाठी किती लागणार आहे, लेकरं झालेले असतील तर मग तुमचं स्वतःचं रिटायरमेंटसाठी किती लागणार आहे, बरोबर आहे, घरासाठी किती लागणार आहे, कार घ्यायची त्याच्यासाठी किती लागणार आहेत, आहे की नाही. ह्या आणि ते कशा पद्धतीने ते मॅच करायचं हे सगळा अभ्यास करून त्या 4,000 पैकी तुम्हाला कोणता फंड मॅच होतो तुमच्या गोलला, ते सॉफ्टवेअरमध्ये पण तसं इन्क्लूड केलेलं आहे. त्याच्यात काही सगळं भरावं लागते माहिती, बरोबर आहे. ती आमची टीम माहिती भरते, तुम्हाला प्रश्न विचारते, तुमच्याकडून तुमचं पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग करून घेते. 999 फीस आहे, पण तुम्हाला कितीही भरू शकता, असं काही नाही आहे 999च भरावे असं, बरोबर आहे. म्हणजे ती का फीस ठेवले हे तर कारण कळालं की बाबा त्या व्यक्तीने सिरियस घ्यावं. जे सिरियस आहेत तुम्ही कितीही रुपये भरू शकता, काही अडचण नाही. म्हणजे तुम्हाला 500 भरा, 600 भरा, आहे की नाही. 251 आम्ही लिमिट ठेवलं. किती भरा म्हणल्यावर एकाने 1 रुपया ट्रान्सफर केला आणि नंतर बरं त्याच्याबद्दल बी आमचं काही नाराजी नाही, पण त्यानं फोनच उचलला नाही नंतर 2 दिवस बरोबर आहे. म्हणून मग सगळ्यांनी विचार केला की बाबा 251 मिनिमम लिमिट ठेवायचं, कॅपिंग ठेवा, आहे की नाही, किमान त्याच्या खाली जाऊ नये. म्हणजे त्याच्याहून आम्ही याचा अर्थ 251 भरून पण काही लोक सिरियस नसते असं पण असू शकतं, पण ती शक्यता कमी आहे की नाही, कारण आपण भारतीय आहोत, राईट. जर 100 रुपयाचं तिकीट काढलं असेल आणि मध्ये जर जेवण असेल, आहे की नाही, आपण 2 लेकरं बायको सगळे घेऊन जातो, ती पूर्ण पैसे 100 वसूल करतो, भले दुसऱ्या दिवशी सकाळी त्रास होतो आपल्याला त्यामुळं आपण पैसे वाया जाऊ देत नाही, आहे की नाही. आपलं बनियन, पुरुषांचं बनियन बघा किती 10-10 वर्ष उपयोगाला येतं घरात किती स्टेपमधून ते जात असेल तुम्ही विचार करा. त्यामुळे मी बनियन घालणं सोडून दिलं बायको असं करायल्यामुळं. इज्जतीचा पंचनामा कशाला आपला तर एक लक्षात घ्या, तर जोक पार्ट सोडून द्या, पण आपल्याला हे करता आलं पाहिजे. तर PFPचा फॉर्म तुम्हाला भरला आहे का तुम्ही? लिंक दिली आहे का? हां, लिंक दिली आहे तुम्हाला, ऐका नाही. त्याच्यासाठी 2 मिनटं घेऊ, ते कंपल्सरी भरा, राईट. त्यामुळं काय होईल की तुम्हाला एक्झॅक्ट कळेल तुम्हाला काय करायचं, तुम्ही ठरवा. SIP करा नका करू, पण तुमची सिच्युएशन काय आहे ते कळेल. दुसरी गोष्ट, आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो, SIP करू किंवा रिअल इस्टेट करू किंवा सोन्यात ठेवलेत किंवा काय झालं, पण जर अचानक काही घडू नये ते घडलं एखादं, मला सांगा, आपली फॅमिली आहे, आपण जिवंत आहे, आपण फॅमिलीला उपाशी मरू देऊ का? त्यांच्या गरजा भागवणार का नाही? हां, पण आपल्याला काही झालं तर ते विचार केला का? रात्री 2 वाजता उठून झोपेतून तुम्ही उठा आणि थोडंसं जिथून झोपताय तिथून जरा लांब जाऊन फॅमिलीकडे बघा. लेकरं मस्त पडलेले असतात, त्यांच्या चेहऱ्यावर एवढे प्रसन्न असतं. मला टेन्शन, त्याला काय टेन्शन नाही आहे, त्याला माहिती आहे माझा बाप आहे, काय असेल ते करून घे, आहे की नाही. बायकोला माहिती आहे त्यांनी आहेत, मला चिंता करायचं कारण नाही, बरोबर आहे. पण त्यांनी आहेत, पण त्यांनी नसतील तर काय, त्यासाठी राईट बरेच लोक चुकीचा इन्शुरन्स काढतात. त्यासाठी टर्म इन्शुरन्स असतो, राईट. खूप भले भले हप्ते भरतात लोक, तेवढी गरज नाही. 1 करोडचा जरी विमा काढायचा तरी 400-500 रुपये खूप झाले मंथली, बरोबर. पण तरीसुद्धा लोक, ऐका नाही, महिन्याला 10-10 हजार 20-20 हजारचा प्रीमियम आहे त्यांचा, आणि 20 वर्षांनी त्यांना डबल मिळतात पैसे. का तर पैसे आमचे वाया जात नाहीत, रिटर्न मिळतात. अरे बेन्या, 20 वर्षानं तुला 1 लाखाची पॉलिसी काढली आहे, 20 वर्षानं तुला 2 लाख मिळले, तर त्या 20 वर्षानं ते 2 लाखाची किंमत किती रुपये असेल? आहे की नाही. गहू 20 वर्ष आधी किती रुपये किलो होता? ज्वारी किती रुपये किलो होती 20 वर्ष आधी? आज गहू किती रुपये किलो आहे?
तांदूळ काय होतं, तेलाचा भाव काय होता, आज 20 वर्ष आधी काय होता आणि आज किती, त्याच्यामुळे तुम्ही 20 वर्ष नंतरचं लावा. हां, गहू 5 रुपये, ज्वारी तर आम्ही 2 रुपये 3 रुपये किलोनं घेतलेली आहे. आता किती आहे? हां, 60 रुपये, 60-65 रुपये. बोला, 2 रुपये 3 रुपये सोडून द्या, 5 रुपये जरी म्हणलं तरी 5 वरून 65 किती पट वाढला भाव. म्हणजे आज 20 वर्षापूर्वी 100 रुपयात किती किलो घेऊ शकत होतो? 20 किलो घेऊ शकतो. पण आज 100 रुपयात किती घेऊ शकतो? हा, 1.5 किलो, म्हणजे 1 किलो जवळपास. म्हणजे किती %? 2000% भाव वाढला. हा, कॅल्क्युलेशन तुम्ही करा. अगेन माझं मॅथ्स एवढं पक्क नाही, पण सांगायचा हा मुद्दा आहे की मग याच्यानंतर गहू किती रुपये किलो असेल 20 वर्षानंतर? तुम्हाला ते जे पॉलिसी काढली आहे त्याच्यामध्ये 2 लाख तुम्हाला मिळणार, त्याच्यात एका पिशवीत गहूच घेऊन याचाल तुम्ही. कसं करायचं काय आता? म्हणून म्हणतो की इन्शुरन्स काढण्यात लोक चूक करतात. तुम्ही राईट इन्शुरन्स काढा. त्यासाठी तुम्हाला मदत एक्सपर्टची घ्या. तुम्हाला फ्री कन्सल्टेशन नंबर, इथं नंबर पण आहे बघा, तो 8830434824. लिहून घ्या, वाटल्यास सेव्ह करा, हे शाश्वत ग्रोथ नावाने 8830. त्या वेळेला लगेच केलं तर ते होतं. हां, 1 सेकंद जरी लेट केला तुम्ही, अरे ठीक आहे जाताना करतो, नंतर होत नाही. असे कित्येक कामं आहेत जी लहानपणी तुम्ही थोड्या वेळाने करतो म्हणले होते, आता सरनाला जायची ती वेळ आली, अजून ते झाले नाहीत. त्यामुळे क्विक ॲक्शन जाग्यावर, आहे की नाही? स्क्रीनशॉट काढू नका, सेव्ह करा नंबर आणि डायल करा. बरोबर आहे. म्हणजे काय होईल, हे ॲक्शन मोडमध्ये यायचं आहे कधी. राईट, तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे तर 3च गोष्टी. पहिली गोष्ट ॲक्शन, दुसरी गोष्ट ॲक्शन, तिसरी गोष्ट ॲक्शन. एवढ्या 3च गोष्टी आहेत सक्सेस व्हायचं असेल तर, नाहीतर बाकी काही उपयोग होणार नाही. PFP फॉर्म भरलाय, किती जण आहेत असे? लिंक आली सरसाठी. काय नाव सर तुमचं? 2 महिन्यापूर्वी भरला. ग्रेट. काय नाव? राईट, ग्रेट ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही PFP केलं का मग? नाही, तुमचा कॉल तर आला होता, सगळं झालं, माहिती मिळाली सगळी. ग्रेट ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. म्हणजे फायद्याचं आहे. येस. तर किमान आपण कुठं आहे हे कळतं आपल्याला. राईट, वेअर आय ॲम नाऊ. कारण तुम्हाला वेळ दिला मी भरण्यासाठी, आहे की नाही? असं काही विचार डोक्यात आणू नका मला खूप नॉलेज आहे, मी ऑलरेडी खूप हुशार आहे. तरी पण भरा. हुशार लोकच मार्केटमध्ये लॉस करतात. प्रॉब्लेम हा आहे. आईन्स्टाईनचं एक्झाम्पल. राईट, सगळ्यात जास्त हुशार होता जगात, सगळ्यात जास्त IQ होता त्याचा, सगळ्यात जास्त त्यानंच लॉस केला मार्केटमध्ये. म्हणजे नोबेल पारितोषिकचे पैसे सुद्धा त्यात गेले, विचार करा. हां, त्यामुळं जर तुम्ही खूप हुशार असाल तर अर्धी हुशारी कोणाला तर विका, म्हणजे मार्केटमध्ये सक्सेस होण्याची शक्यता वाढेल. चल, आता तुमचे पण प्रश्न घेऊ, काही प्रश्न असतील तर. ते ॲप डाउनलोड केलं ना की कुणी कुणी शाश्वत ॲप आता कुणाकुणाकडे आहे? आहे सगळ्यांकडे. ओके. KYC कुणी कुणी केली आहे तुमच्यापैकी? KYC झाली आहे? ओके, ग्रेट. तुम्ही स्वतः केली का मदत घेतली? हां, ओके, ग्रेट. स्वतः पण जर तुम्हाला जमलं तर करू शकता, नाही तर मग तुम्हाला कॉल आला, मदत घ्या किंवा ह्या नंबरला कॉल करा आणि KYC करा. BSC थ्रू किंवा NSE थ्रू जे ऑप्शन आहेत तिथं. मग BSC थ्रू तुम्ही CBची KYC होते, त्यामुळं तुमचा प्रश्न सॉल्व होतो आणि त्याला काही पैसे लागत नाहीत. जेव्हा तुम्हाला SIP करू वाटेल विदिन सेकंदात तुम्ही करू शकता. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत बरं का. सगळं, इव्हन मी तर म्हणेन ना, सगळ्यांनीच आपल्या मुलांना सगळं माहीत राहू द्या. आणि इव्हन एक एक्सेल शीट बनवा किंवा एक रजिस्टर बनवा, आहे की, त्याच्यावर लिहा सगळ्या बँकेचे नावं लिहा, आहे की नाही, त्या बँकेत कुठं काय आहे कुठं काय नाही, पासवर्ड काय आहेत,
ऐका त्याचं वाटलं बंद लिफाफ्यात करून ठेवा. राईट. बरेच आता आमचे काही मित्र आहेत खूप श्रीमंत होते म्हणजे नाही आहेत. अगं कित्येक त्यांचं ते कुणाला कळलंच नाही त्याचं कुठं किती आणि काय आहे. कित्येक पैसे गव्हर्नमेंटला जमा झाले. ऐका गेल्या महिन्यात 17,500 करोड RBIला जमा झाले निनावी. कारण आपण म्हणतो की बाबा आपण 10 वर्ष 20 वर्षाचं पुढचं प्लॅनिंग करतोय. आपल्याला वाटतं की 20 वर्ष म्हणजे लय आहे, पण आपले मागचे 20 वर्ष असेच गेले ना. बरं जाऊ दे आपलं जाऊ, पण ह्यांचे 20 वर्ष तर पुढे आहेत ना. समजा आता याचं वय किती आहे? 13 वर्ष. म्हणजे 33व्या वर्षी त्याच्याकडे पाहिजे तेवढा जर पैसा हातात असेल, आहे की नाही? बरं हां हां आतापासून कळायला पाहिजे. येस येस. आणि मला तर असं वाटतं की चाइल्ड एज्युकेशनचे जे SIPचे प्लॅन आहेत त्याच्यात आपण त्यांच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. नॉमिनल समजा माझे किती सेविंग शिल्लक राहते आहे की नाही? 5,000 राहते समजा सेविंग 5,000 होते, मी एवढी बचत करू शकतो. तर 5,000चा मी भाग केला, 5,000चे पहिला भाग केला चाइल्ड एज्युकेशनसाठी 1,200 रुपये महिना. आपोआप चाललाय डिडक्ट व्हायला. त्याला शाश्वत ॲपमधून पूर्ण फॅमिलीचं तुम्हाला दिसतं त्याच्यात सगळं. राईट. सेविंग अकाउंटमधलं पण तुम्ही ATM मध्ये ट्रान्सफर करून ठेवू शकता. राईट. मग आता तिथं काय होईल? 1200 त्याच्यात गेले. मग रिटायरमेंट प्लॅनिंग. इमोशनल व्हायचं नाही. रिटायरमेंट खरं प्रॉब्लेम काय होणार आहे? आपण जास्त जगलो तर होणार आहे. लवकर मेल्यावर प्रॉब्लेम होणार नाही आहे. लोकांना हे समजत नाही आहे. लवकर मेलं तर मग तर विषयच मिटला ना. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. प्रॉब्लेम जास्त जगलो तरच आहे. तर त्यासाठी रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी आपण 1,000-1,500 रुपयाचं केलं. परत असं घरासाठी आपण जर घरनं आपला असेल गोल घर पाहिजे आपल्याला, घरासाठी 2-3 हजार अशा SIP चालू केलं. म्हणजे काय होतं ती आपण विसरून जातो SIP केलेले. आणि कितीही पैसे एक्स्ट्रा आले तरी आपले ते संपतातच. आणि किती कमी आले तरी तेवढ्यात ॲडजस्ट होतं. आहे ना? कोविडमध्ये बघितलं आहे आपण किती कमी पैशात आपण ॲडजस्ट केलं. जगलोच ना, मेलो नाही ना आपण. मग त्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप केलं पाहिजे. श्रीमंत व्हायचा सगळ्यात सोपा मार्ग, आज जी वस्तू तुम्हाला घ्यावी वाटते फक्त 2 वर्ष थांबा आणि तेच पैसे इन्व्हेस्ट करा. आणि 2 वर्षानंतर ती वस्तू पण येईल आणि एक्स्ट्रा पैसे पण येतील तुम्हाला. आणि त्या वस्तूमध्ये जे हायेस्ट मॉडेल असेल ते घेऊ शकता. आहे की नाही? थोडं वाट बघण्याची तयारी पाहिजे. लोकांना वाट बघण्याची तयारी नाही. असं FNO फेमस होण्याचं कारणच ते आहे ना. राईट. की झटपट झालं पाहिजे असं. खूप शॉकिंग आहे खूप. म्हणजे आहे की नाही? काही लोकांनी शेअर याचे विप्रोचे शेअर चुकून घेतले होते त्या काळात. ते कंपनीनं कंपल्सरी दिले होते. ते काय पुन्हा लक्षात राहिले नाही. लक्षात राहिले नाही म्हणून ते अरबपती झाले. जर लक्षात राहिलं असतं तर त्या बेण्यानं नक्की बाय सेल केलं असतं. राईट. समजा विप्रो डबल झाला, विकून टाकला. बरं एवढं झालं आता काय? असं नाही. म्हणजे आपल्याला 3 कॅटेगरी करायच्यात: इन्व्हेस्टमेंट, पोझिशनल आणि स्विंग. स्विंगसाठी जो फंड आहे म्हणजे हे कुणासाठी आहे? ज्यांनी कोर्स केला आहे किंवा शिकतायत किंवा ॲडव्हान्स लेवलला गेलेत. ज्यांनी प्रायमरी लेवलला आहेत किंवा ज्यांना वाटतंय मला सगळंच येतं आहे त्यांच्यासाठी नाही. त्यांनी SIP करायची. ज्याला सगळंच येतं आहे असं वाटतं ना त्यांनी तर मार्केटमध्ये स्वतः काही करू नये. कारण माझ्याकडे एक बेना असं चालू होतं. तुम्ही उदाहरण सांगितलं आहे की नाही? सर मला सगळं येतं आहे, 99% सगळे येतं, मला फक्त 1% प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय प्रॉब्लेम? लॉस व्हायला आहे माझा. 99% पूर्ण येते, फक्त ते 1% ज्या गोष्टीमुळे लॉस व्हायला तेवढं शिकवा. मी म्हणलं यू आर ॲट रॉंग प्लेस. कारण मला अजून 1% पण येत नाही. मीच शिकायचा प्रयत्न करतोय आहे का नाही. 99%चं आहे का नाही. मला वाटत नाही या जन्मात माझ्याच्यानं होईल. त्यामुळे मी काय शिकवणार आहे? तर काय शिकवणार खरं सांगा ना तुम्ही? ज्याला ऑलरेडी सगळंच येतं त्याला काय शिकवायचं?
त्याला एवढंच सांगू शकतो की डू SIP. मनानं काही करू नको, कारण तू ऑलरेडी खूप हुशार आहे आणि हुशार लोकांचं असणारी मार्केट नाही. अर्धी हुशारी विका आणि मग परत या, मग मार्केट तुम्हाला चांगला प्रॉफिट देऊ शकतं. कारण आपण डू एनिथिंग सिंड्रोमनं ग्रासलेलो आहे की नाही. आता तुम्ही जे मला दाखवलं वगैरे, ह्याच्यात कुणाला तरी असे झटके बसलेले असतात, त्यानं पूर्ण कॅपिटलचे ऑप्शन बाय करून ठेवलेले असतात, अचानक सगळं झिरो होतं, मग त्याचं डोकं सनकतं आहे की नाही. मग निगेटिव्हिटी पसरवायला सुरू कर, किंवा कुणालाही हेच म्हणून बाहेर सोशल मीडियावरच म्हणून नाही, ते घरात सुद्धा लोक सुखी नसतात, ते एकमेकाला भांडत राहतात सतत त्यांच्या डोक्यात. आणि निगेटिव्ह लोक जे आहेत ना, ते निगेटिव्हच राहणार आहेत. तुम्ही काहीही करा, त्याला स्वर्गात जरी नेलं ना, त्याने म्हणाल साला ह्या कॉर्नरला देवानं थोडासा हे फालतूपणा केला आहे की नाही. त्यामुळं ते सुधरत नसतात. निगेटिव्ह लोक कुत्र्यासारखे असतात. म्हणजे कुत्र्यासारखे म्हणजे एकतर त्यांच्या नादी लागायचं नाही, ते चावलं तरी हॉस्पिटल, आणि समजा ते लय प्रेमात आलं आणि चाटलं तरी हॉस्पिटल. राईट. म्हणजे दोन्ही तापच आहे. त्याला एकच पर्याय आहे की त्यांच्याशी संबंध न ठेवणे. बाबा तू खूप हुशार आहेस, दॅट्स ऑल इनफ. तिथं चर्चा करणे, नो चर्चा. तुम्ही चर्चा केली मग त्यांना तेच पाहिजे, त्यांना कुणी गिऱ्हाईक नाही आहे. म्हणून आपल्या आयुष्यात पहिलं काम घरी गेल्या गेल्या एक करा की लिस्ट बनवा, असे बेने कोण कोण आहेत आपल्या आयुष्यात. आहे की नाही. प्रेमानं त्यांना कट करा. त्याला जाऊन सांगू नका तुला कट करतोय, नाही तर ती मग ते तुम्हाला रेबीज केल्याशिवाय राहत नसतो. राईट. निगेटिव्ह लोक दूर झाले पाहिजे आयुष्यात, कारण आयुष्य खूप सुंदर आहे, खूप कमी आहे. तुम्हाला कळणार पण नाही. काय मला सांगा, काही काही लोक दुश्मनी एवढी डोक्यात ठेवतात, जन्मभर वर्षानुवर्ष तेच राग डोक्यात धरून चालत राहतात. बरं, ज्याच्याबद्दल राग आहे ते मस्त जगायला आहे. त्याला माहीत पण नाही की ह्याचा आहे डोक्यात आपल्याबद्दल राग आहे. ऐक, पण त्यानं स्वतःची जिंदगी नरक करून घेतली. बरं, स्वतःची नाही, त्याच्या घरच्याची, बायकोची, लेकरांची, आजू ज्याला भेटेल त्याला निगेटिव्हिटी. याच्यामुळं काय होणार, तो आयुष्य लवकर मरणार का जास्त जगणार, लक्षात घ्या. त्यासाठी मी सिंपल मार्ग सांगितलाय. 5 मिनटं, थोडाही वेळ मिळाला लगे श्वासावर लक्ष घ्या. डोळे बंद झाले, काय व्हायलंय, एकदम शांत वाटायला लागतं, एकदम स्वभाव प्रेमळ होतो, दुश्मनाबद्दल पण दया वाटते. अरे बिचारा किती वेळ वाया घालवतो स्वतःचा, असं वाटायला लागतं. मग आहे की नाही. तर ही काइंडनेस जागृत झाली पाहिजे. अजून तुम्हाला म्हणजे जगायचा सोपा मंत्र सांगतो. स्वतःला असं माझ्यापेक्षा सगळे हुशार आहेत, मला अजून खूप काही शिकायचं, मला काही कळत नाही, ह्या भावनेनं जगा. काहीच प्रॉब्लेम येत नाही, की समोरचं तुम्हाला भांडायला येतच नाही, का तुम्ही आहेत त्याच्या यायला आधीच त्यानं हातावर टाकलेले आहेत. करते, मान्यच करते ना, तूच हुशार आहे, मला काय तेवढं कळत नाही. आपण यूट्यूब लाईव्ह जर तुम्ही बघत असाल किंवा व्हिडिओ, प्रत्येक व्हिडिओत आपण काय सांगतो, 100% मैं गलत हो सकता हूँ, मेरे नादी मत लगो. मैं भी गलत हो सकता हूँ. हे ज्याला ज्याला पटलं ना, आयुष्य खूप सुंदर आहे. चला, मला खूप छान वाटलं, आहे की नाही.